जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। आपण मागच्या आठवड्यामध्ये बद्ध हा विषय ऐकत होतो आणि आम्ही आपल्याला वचन दिलं होतं की पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याच्यावर जास्त बोलू। आपल्याला आठवण होण्यासाठी बद्ध जो असतो तो कसा असतो तो अभंगात ऐकूया आणि मग बद्ध या विषयावर आपण सुरुवात करूया। सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती म्हणे तू चाल पुढे, 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 संसार म्हणे तू ये इकडे, संसार म्हणे तू ये इकडे, संसार म्हणे तू येकडे, संसार म्हणे तू येकडे, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती विना देव दिसत नाही, 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 पैशा विण संसार चालत नाही, पैशा विण संसार चालत नाही, पैशा विण संसार चालत नाही, पैशा विण संसार
सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. इथे फार गंमत आहे, चालू ठेव. इथे फार गंमत आहे. हा बद्धजीव संभ्रमित झालेला आहे आणि संभ्रमित अवस्थेमध्ये तो मनाला प्रश्न विचारतो, सांगा आता मी काय करू. त्या संत तिथे येऊन मार्ग सांगतात. म्हणून राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. काय सांगतात ऐका. भक्ती करूनी जो पोट भरे, 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 तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. अरे मानवा तू नको घाबरू, अरे मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. आपण सुद्धा असेच संभ्रमित झालेलो आहोत. बरोबर आहे ना. आणि म्हणून संत श्रेष्ठ तुकडोजी महाराजांच्या शब्दामध्ये मी सांगेन, अरे मानवा तू नको घाबरू. तुला घाबरायची गरज नाही. आम्ही लोक आहोत ना. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आम्ही आमच्या संदेशातून आपल्याला सांगू इच्छितो, तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देतो. काही घाबरण्याची गरज नाही आहे. बद्ध झालो म्हणून काय झालो. बद्धाच्या पुढची पातळी आहे मुमुक्षू. त्या मुमुक्षूकडे जाऊ आम्ही. नंतर साधक बनून एक दिवशी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आम्ही तुमच्यासारखे सिद्धसुद्धा हो, अशी हिंमत धरा ना. शेवटी तुम्ही छावे कुणाच्या. त्यामुळे हिंमत धरा. या संसार प्रपंचाला घाबरून गलित गात्र होण्याची आवश्यकता नाही. तो पांडुरंग गुरु होऊन आपल्याला बोध करायला येतो असं आमचं अध्यात्मशास्त्र सांगतं. त्या गुरु आपल्याला मार्गदर्शन करणार, फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपला जर दृढ विश्वास असेल तर काही कठीण नाही आहे. पोहणारा माणूस जो असतो ना, तो पाण्याला घाबरत असतो. जो त्याला शिकवत असतो त्याच्यावर त्याचा विश्वास पाहिजे. तो शिकवणारा माणूस पोटाखाली हात घालतो आणि त्याला काय सांगतो, पाय मार. हा पाय मारतो, पण शरीराचा सगळा बोजा त्या माणसाच्या हातावर टाकतो. शिकवणारा काय सांगतो माहिती आहे, वजन, तुझं शरीरचं वजन जे आहे ते पोटात घे, हलकं कर, मग तुला पोहता येईल.
तसा हा प्रकार आहे की तुम्ही संपूर्ण आपला भार आमच्यावर सोपवा. तुम्हाला स्थैर्य लाभलं नाही तर मला विचारा, कारण स्थैर्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक सुख पण येतं आणि समाधान पण येतं. त्याशिवाय स्थैर्य कसलं? नुसतं समाधान आहे म्हणजे तुम्ही स्थिर नाही आहात. सुखासाठी वणवण भटकतोय आपण. नुसतं सुख आहे समाधान नाही आहे तरीसुद्धा भटकतो. स्थैर्य केव्हा येतं? सुख आणि समाधान हे बरोबर घेऊन ज्यावेळी येतं त्या स्थैर्य प्राप्त होतं. आणि म्हणून एका वाक्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की मी तुम्हाला स्थैर्य देईन. देऊ शकेन वगैरे नाही म्हटलंय, देईनच. कारण मला ठाऊक आहे मानवी जन्म कशासाठी झालेला आहे आणि मानवी जीवनामध्ये आल्यानंतर माणूस नेमका कुठे अडकतो, का अडकतो. कुणाचीच अडकण्याची इच्छा नाही आहे, कुणालाच दुःख नको आहे. प्रत्येकानं परमेश्वराला वचन देऊनच आईच्या पोटातून सुटका करून घेतले. तिथे वचन दिले कारण तिथे सगळंच पोटात नाका तोंडात सगळं डायरेक्ट जात होतं. त्रासलेलं होतो आपण. 9 मासाचा गर्भ म्हणजे जणू काय तो नरकवासच असं वाटत होतं. त्यावेळी तिथे आपण बोलत होतो सोहम सोहम सोहम. बघितलं का बाळाचे ठोके कसे पडतात ते? सोहम सोहम सोहम. ते कमी झाले की आई घाबरते. त्याचा अर्थ असा आहे तोच मी, तोच मी, तोच मी. असा सोहमवाला बाहेर आला की अज्ञानपणामुळे आजूबाजूची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. बघा उदाहरण देतो म्हणजे कळेल. एका शेतकऱ्याने 2 पोपट पकडलेले असतात आणि ते 2 पोपट बाजारामध्ये तो विकून टाकतो. त्यातला एक पोपट जो असतो तो एक साधूच्या पर्णकुटीमध्ये भक्त घेऊन जातो. असू दे आमच्या महाराजांच्या आश्रमामध्ये असू दे म्हणून तो घेऊन जातो. आणि एक ते गुंडांचे जे फंटर असतात त्यातला एक फंटर आपल्या बॉसच्या घरी नेऊन गुंडाच्या घरी नेऊन देतो. 2 पोपट 2 ठिकाणी जातात. दोन्ही पोपटच आहेत. दोघांनाही कंठ फुटतो आणि बोलू लागतात. पण एक जो असतो ती इतके अर्वाच्य मराठी शब्दकोश वापरतो आणि एक जो आहे पोपट तो वेदतुल्य ऋचा म्हणू लागतो. परिणाम कसला आहे? संस्कारांचा. तीच पद्धत आहे इथे. आपण ज्यावेळेला जन्म घेऊन येतो त्यावेळेला आपल्या अवतीभोवती असणारे जे संस्कार आहेत, अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याला स्वार्थी बनवतं. ते वातावरण आपल्याला मायेच्या त्या खोल दरीमध्ये ढकलतं आणि म्हणून आपण बद्ध होतो. बद्ध म्हणजे बुद्धिहीन धवे. त्याला सगळ्या प्रकारची बुद्धी असते पण जी आवश्यक असते तेवढीच आपण विसरतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आध्यात्मिक दृष्ट्या तो माणूस बद्ध आहे. याचा अर्थ त्याच्याकडे ज्ञान नाही असं नाही. त्याला सगळं कळत असतं फक्त वळत नाही. गडबड इथे आहे. बद्ध माणूस मतिमंद आहे का? नाही. कदाचित त्यानं PhD पण केलेली असेल एखाद्या विषयावर तरी सुद्धा तो बद्धच. का? तर तो जन्माला जो आलाय त्याचं खरं ज्ञान त्याला नाही आहे. त्याला हे ज्ञान आहे की माझी आई अमुक आहे, हिने मला जन्म दिला, हा माझा बाप आहे. पण हे वरवरचं ज्ञान आहे ना. जनक राजाला झालं होतं तसं. मी श्री लीलामृतामध्ये तो दृष्टांत दिला आहे पुराणातला. जनक राजाला सुद्धा असा भ्रम पडला की मी रात्री झोपेमध्ये भिकारी झालेला पाहिलं स्वतःला. जागा होऊन पाहिलं तर मी भिकारी नाही आहे, पण स्वप्नामध्ये माझे कळकट मळकट कपडे अंगावर फाटलेले आहेत,
हातामध्ये भिक्षेचा कटोरा आलेला आहे आणि मी दारोदार लोकांकडे भिक्षा मागतोय आणि आता प्रत्यक्ष अंगावर भरजरी वस्त्र आहेत. हा काय प्रकार आहे? सत्य जाणून घेऊया. आणि म्हणून त्याने रात्रीच्या रात्री पंडितांची सभा बोलवली, विद्वानांना बोलवलं आणि विचारलं की मी स्वप्नात असं असं दृश्य पाहिलं की मी स्वप्नामध्ये भिकारी झालेला दिसलो आणि तुमच्या सगळ्यांच्या दरवाज्यात आलो होतो भीक मागायला. कुणी माझ्यावर शेण टाकलं, कुणी माझ्यावर दगड टाकले, कुणी मला हडतूड केलं, तर कुणी मला भिक्षा पण वाढली. मग ते स्वप्नात मी पाहिलंय ते खरं? मी कुणाचं स्वप्न सांगत नाही आहे, हे मी स्वतः अनुभवलं ते खरं की मी राजा आहे हे खरं? पंडितांना उत्तर देता येईना, कारण राजानं कसं कैचीत पकडलं बघा. मी स्वप्नात पाहिलं, कुणाचं तरी ऐकलेलं नाही आहे, स्वप्नात मी स्वतःला भिकारी पाहिलंय, मी पाहिलंय, याचा अर्थ मी खोटा बोलणार नाही. मग ते खरं की मी प्रत्यक्ष आता राजा आहे हे खरं? कुठल्याच पंडितांना उत्तर देता येईना. म्हणजे ते बुद्धू होते का? मतिमंद होते का? जर मतिमंद असतील त्यांना पंडित कसं म्हणतील, विद्वान कसं म्हणतील? याचा अर्थ बद्ध म्हणजे मतिमंद आहे, त्याला काय कळत नाही, मतिमंद, गतिमंद, बुद्धू असा त्याचा अर्थ घेऊ नका. पंडित विद्वान होते, पण राजाच्या त्या उत्तराचं रहस्य ते जाणत नव्हते. राजा पण जाणत नव्हता आणि पंडित पण जाणत नव्हते. पंडित गप्प बसले. गप्प बसल्यानंतर राजाला प्रचंड राग येतो आणि राजा म्हणतो, तुम्ही फार माजलेले आहात, तुम्हाला किती बिदागी देतो, किती मानधन देतो, का तर तुम्ही माझ्या पदरी विद्वान असावेत म्हणून. अरे विद्वान असून उपयोग काय? तुमच्या विद्वत्तेचा एवढ्या क्षुल्लक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही? खबरदार, उद्या संध्याकाळपर्यंत उत्तर नाही मिळालं तर परत उद्या संध्याकाळी 6 वाजता असाच दरबार भरेल. त्या दरबारामध्ये उत्तर मिळालं नाही, सगळ्यांची रवानगी तुरुंगात. कारण राजानं जे पाहिलेलं असतं ते खोटं म्हणावं कसं? कारण राजानं ते स्वप्नात पाहिलेलं आहे आणि राजाला भिकारी म्हणावं तेही चुकीचं आहे. कारण तो राजा आहे ना, आम्ही डोळ्याने पाहतोय ना, तो आम्हाला मानधन देतो, मोठमोठी आभूषणं अलंकार सगळे देतो, तर त्याला नाही कसं म्हणायचं? संध्याकाळी सभा भरते, सभेमध्ये एकालाही उत्तर देता येत नाही, राजा उचलतो आणि तुरुंगात रवानगी करून टाकतो. 3-4 दिवस झाले तरी विद्वान तुरुंगातच खतपत पडतात. त्यापैकी एका विद्वानाचा मुलगा अष्टवक्र, तो आईला विचारतो का, आई बाबा सकाळी गेले राजदरबारामध्ये, आलेलेच नाहीत. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, आले नाहीत, कुठे आहेत? त्यात तिने आपल्या मुलाला सांगितलं, बाबा रे, तुझ्या बाबांना उत्तर देता येईना म्हणून त्यानं बंद केलं आहे. अष्टवक्र एवढा छोटा 7-8 वर्षाचा अष्टवक्र म्हणाला, होय ना, मी जातो आणि राजाला उत्तर देतो. आई म्हणालो, काय भलतंच काय करतो बाबा तू? आईचा डोळा चुकवतो अष्टवक्र आणि जनक राजाकडे जातो. सगळे लोक त्याला अडवतात, तरीसुद्धा तो त्याच आविर्भावामध्ये सांगतो, राजाला जाऊन सांग तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी आलो आहे. त्या सेवकानं पण आश्चर्य वाटतं, हे 7-8 वर्षाचं पोर काय उत्तर देणार? एकाला कुतूहल वाटतं सरदाराला, म्हणून तो जातो आणि महाराजांना सांगतो, महाराज एक 8-9 वर्षाचा आपल्या पंडिताचा एक मुलगा आला, विद्वानाचा मुलगा आला आहे, तो म्हणतो मी राजाच्या प्रश्नाचं उत्तर देणार. त्याचं एकंदरीत वीरश्री पाहिल्यानंतर काहीतरी गम्य वाटतं, पाठवू का आतमध्ये? महाराज म्हणाले, लगेच पाठवा. राजा उच्च आसनावर बसलेला आहे, सगळ्या परत विद्वानांना बोलावलं जातं, पुन्हा सभा होती तशी खच्च भरली जाते आणि हा आपल्या बापाच्या शेजारी बसलेला असतो आणि राजाला तो सांगतो, विचार तुझा प्रश्न. राजा सगळ्या पंडितांच्या समोर परत प्रश्न विचारतो की मी पाहिलेलं स्वप्न खरं आहे की मी राजा आहे हे खरं आहे? अष्टवक्र ताडकन उभा राहतो आणि म्हणतो, तेही खरं नाही आणि हेही खरं नाही. तू पाहिलंस ते स्वप्नात पाहिलंस, तो आभास होता, आणि तू राजा आहेस हेही खरं नाही आहे. या दोघांपैकी काहीही खरं नाही, तू वेगळाच आहेस.
हे उत्तर दिल्याबरोबर जनक राजाच्या डोळ्यावर जे अज्ञानाचा पडदा असतो तो झपकन उघडतो आणि जनक राजाला कळतं की आपण ज्या आविर्भावामध्ये वागत होतो की मी राजा आहे, मी राजा आहे, खरंच मी राजा नाही आहे. मी एक आत्मा आहे आणि तो आत्मा एका शरीरामध्ये वेष्टिलेला आहे. तो आत्मा राजाही नाही आणि तो आत्मा भिकारीही नाही. भिकारी किंवा राजा ही परिस्थिती बनवते. आत्मा कधी नाश पावणारा नाही आहे, आत्मा कधी नष्ट होणारा नाही आहे. हे जे अष्टवक्राने सांगितलं तेव्हा त्याची संपूर्ण धुंदी उडते आणि सिंहासनावरून खाली उतरतो आणि अष्टवक्राला जाऊन साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, महाराज आपल्या कृपेनं मला हे ज्ञान झालं, कारण मला वारंवार वाटायचं मी राजा आहे आणि किती यज्ञ केले, असे यज्ञ केले की अनेकांच्या मुखी अन्न जाऊ दे म्हणून. मला एक भ्रम होता की मी लोकांना जेवायला वाटतो. आणि गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पाने माझा तो भ्रम उडवला, तरीही मी समजू शकलो नाही. कारण गणपती जेवायला आले होते जनक राजाकडे. जनक राजाचा एक पण होता की जो माझ्याकडे येईल तो कधीच याच्या रिकाम्या हाताने परत जाणार, उपाशीपोटी जाणार नाही. आणि गणपती म्हणाले मला वाढ जेवायला. संपूर्ण राज्यातलं जेवण संपलं. श्री लीलामृत वाचा म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं मी ते. तरीसुद्धा त्याचं पोट भरेना. तरी जनक राजाच्या लक्षात आलं नाही. परंतु अष्टवक्र भेटल्यानंतर जनक राजाला अचूक कळलं की मी कोणी नाही, मी एक आत्मा आहे आणि या आत्म्यावर काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया या विकारामुळे जो गंज पकडलेला आहे त्यामध्ये मी आतमध्ये अडकलेलो आहोत. हे ज्ञान केव्हा झालं? गुरु केल्यामुळे. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. तर हा जन्म आपला वायाला जायला नको असेल. संसार केला म्हणजे आपला जन्म सार्थकी झाला असं नाही. आने की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण में कोण समय है, याचा जोपर्यंत खरा पत्ता लागत नाही तोपर्यंत आपला जन्म सार्थकी नाही. आणि म्हणून आपण या संत संघाला यायचं. आपण सगळेच जीव बद्ध आहोत, प्रपंचानं बांधलेले आहोत. म्हणून तर कारण सांगतो ना आपण, महाराज बघताना आता 9 वाजता तुम्ही हा संत संघ ठेवता, किती धावपळ करावी लागते आम्हाला. आम्हाला अमकी तमुक ठिकाणी जायचं होतं, आता कसं जाणार, मेल्यानंतर कसं जाणार. आपण नसल्यानंतर सुद्धा ही जगरहाटी चालणारच आहे. हे आपल्या मनात येतं ना की अमुक अमुक गोष्ट कशी करणार, याचंच नाव आहे बद्ध. बद्ध 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 म्हणजे काय नेमकं? तर आपलं जे अज्ञान आहे ते अज्ञान आपल्याला बद्ध बनवतं, म्हणजे बांधून ठेवतं. मी आत्मा आहे, मी मुक्त आत्मा आहे, मी निर्भय आहे, मी निरीच्छा आहे, मला कधी मृत्यू नाही, मला कोण हलवू शकत नाही. हे जे परफेक्ट ज्ञान होईल त्यावेळी याच्यातून सुटका होईल. आणि समर्थ रामदास स्वामींना तेच सांगायचं होतं. म्हणून मागच्या प्रवचनामध्ये ताईंनी सांगितलं होतं उदाहरण. काय सांगितलं होतं उदाहरण? की समर्थ रामदास स्वामींकडे जो माणूस जातो की मला वाचवा मला वाचवा मला वाचवा सांगण्यासाठी, त्याला समर्थ रामदास स्वामींनी अशी एक कृती केली होती की त्याच्यातून सगळ्या प्रश्नांची त्याच्या उत्तरं दिली होती. खांबाला मिठी मारली होती आणि ओरडत होते. त्या माणसाला कळलं की हे असं का करतायत. म्हणून मगाशी मी म्हटलं प्रारंभी आम्हाला कळतं पण वळत नाही, आणि ते वळण्यासाठी हा संत संघ आहे. म्हणून संत संघाला दररोज यायचं, म्हणजे दर आठवड्याला यायचं. रामदास स्वामींनी अशी एक कृती केली की त्या कृतीतून त्याला कळलं की ह्यानी स्वतः मिठी मारलेली आहे आणि ओरडतात, ह्यानी मिठी सोडली जर ते सगळं सुटू शकतं.
हे त्याला केव्हा कळलं? गुरूंजवळ गेला त्यावेळी. हे त्याला अगोदर पण कळू शकलं असतं, पण अज्ञानपणामुळे ते समजत नव्हतं. रामदास स्वामींच्या एका लीलेनं, एका कृतीनं त्याच्या लक्षात आलं, अरे आपण उगाचच ओरडत चाललेलो आहोत, माझ्यावर कर्ज झालं आहे, माझ्यावर कर्ज झालं आहे, माझी मुलं ऐकत नाही, माझी बायको ऐकत नाही, माझं अमुक होत नाही, माझं तमुक होत नाही, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, हे सगळं आपणच करून ठेवलं लटंबर. म्हणून संतांच्या सहवासामध्ये यायचं असतं आणि काय करायचं असतं, आपलं हे मन जे आहे ते संसारात राहूनसुद्धा कमळासारखं निर्लेप बनवायचं. कमळाच्या फुलावर कधी चिखल पाहिलात का तुम्ही? हे निर्लेप होण्यासाठी त्या मनाला एक दवा द्यायचा असतो, एक वॉश काढायचा असतो. त्या वॉशचं नाव आहे नाम. म्हणून आपण अभंगातूनच बोलूया ना, ऐकूया ना, चालेल का? ठीक आहे, आपण अभंगातून ऐकूया. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. मनी वाहे भरुनी आनंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. मनी वाहे भरुनी आनंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. ऋषिकेशी बंसी विहारी, ऋषिकेशी बंसी विहारी, ऋषिकेशी बंसीहारी, ऋषिकेशी बंसीहारी. गोकुळीसा कुंज विहारी, गोकुळीसा कुंज विहारी, गोकुळीसा कुंज विहारी, गोकुळीसा कुंज विहारी. कुणी म्हणती कृष्ण मुरारी, कुणी म्हणती कृष्ण मुरारी, कुणी मिलिंद आणि मुकुंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. भरुनी आनंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद. नाम घेता तुझे गोविंद. या नावामध्ये फार गंमत आहे, ह्या नावामध्ये फार मजा आहे. हे नाव आपल्याला कसं तारतं, हे नाम आपल्या जीवनाचा उद्धार कसा करतं ते आपण पाहणार आहोत. म्हणून पुढच्या संत संघाला आपण आवर्जून या. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु